विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला सांगा, की आता तुमच्या समोरचा मोठा प्रश्न कोणता आहे? सगळे प्रश्न तुमच्या समोरचे मला माहिती आहे. तुम्ही कुठल्या अडचणीत आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, सगळं मला माहिती आहे. म्हणून व्हिडिओचं टायटलच मला असं बनवायचंय, बनवलेलं आहे मी, की आता खरी सुरुवात होणार आहे. जेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील, तेव्हा तुम्ही खरी सुरुवात करणार आहे. काय अडचणी आहेत? मला काहीही येत नाहीये. माझी एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस बिलकुल नाहीये. बोर्डच्या वेळेस मी फिजिक्सचे न्यूमेरिकल्स काहीही केले नव्हते, तर सी कसे जमणार ही भीती आहे. मॉक टेस्ट द्यायचं डेअरिंगच होत नाहीये, हेही पुन्हा आहे. त्यातच एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी. अरे तो धुरंधर 2 पिक्चर बघितला का? बघितला का? बघितला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कसा पिक्चर आहे ते. आणि बघितला असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो 2 ठोके दिले पाहिजेत तुम्हाला. होय, 2 फटके दिले पाहिजेत. लक्षात घ्या. आता तुम्हाला धुरंधर बनवून दाखवायचा आहे. पिक्चर आपण नंतरच बघणार आहे, सेकंड अटेम्प्ट नंतर. मी तुम्हाला सांगतो, क्लासमधल्या प्रत्येक मुलाला मी विचारतो, "उद्या कुठला सण आहे? परवा कुठला सण आहे?" ठीक आहे. आणि आपल्यासाठी कुठला सण आहे? आपल्यासाठी एकच सण आहे. सी आणि तो मे नंतरच कंप्लीट होणार लक्षात घ्या. त्याच्यानंतरच सगळ्या बाकीच्या गोष्टी असणार आहेत. पहिला दुसरा अटेम्प्ट झाल्याशिवाय मनाला शांती मिळणारच नाही. आपल्या अभ्यास करतच राहायचंय. आपल्याला कायम इम्प्रूव्हमेंट करत राहायचंय. अडचणी तर ढिगाण आहेत आपल्यासमोर. बरोबर आहे. का? आपल्याच चुका आहेत. ह्या चुका तर आता इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत ना. आता पहिली गोष्ट म्हणजे कुठे आहे तुम्ही तुम्हाला कळालं असेल. मॅक्सिमम मुलं अजून मी तुम्हाला सांगतो याच्या पुढं जातच नाहीयेत. होय. मग आता मला सांगा काय करू मी याच्यासाठी? काय करू? तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक मॉक टेस्ट देऊन बघा अगोदर. होय, एक पहिली मॉक टेस्ट देऊन बघा. मी तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या. रँकर स्कोर पहिलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर ऑप्शनमध्ये जावा. स्टोअर ऑप्शनमध्ये 2 नंबरला रँकर स्कोर्समध्ये जावा आणि पहिलेच फोल्डर आहे फ्री फुल लेंथ टेस्ट. 3 फुल लेंथ टेस्ट फ्री आहेत. अरे तू पहिली तर दे ना, पहिली दे. आणि पहिली फुल लेंथ टेस्ट दिल्यानंतर काय होणार आहे, की तुझ्याकडं नाही म्हणलं तर मी तुम्हाला 40 तासांचा वेळ देणार आहे. होय, 40 अवर्स. एक पूर्ण दिवस आणि एक अर्धा दिवस वेळ तुम्हाला मी देणार आहे. ओके. म्हणजे कदाचित 40 पेक्षा थोडंसं कमी होईल. 30-35 तास म्हणूया आपण. त्यातले बाकीचे तास बाजूला काढून टाकूया म्हणूया आपण. आता मी काय सांगतो ते नीट लक्ष द्या, की तुम्ही फिजिक्सचे 50 प्रश्न, केमिस्ट्रीचे 50 प्रश्न आणि मॅथ्सचे 50 प्रश्न असे तुम्हाला 150 क्वेशन सॉल्व्ह करायचे होते. बरोबर आहे? मी तुम्हाला सांगतो, एव्हरेजली मुलांचा अटेम्प्ट एवढ्याच क्वेशनचा होतोय आणि 80च्या आसपास क्वेशन्स अनअटेम्प्टेड राहतायत. काही मुलांचे 50च क्वेशन्स अटेम्प्ट होतायत आणि 100 अनअटेम्प्टेड. आणि या 50 अटेम्प्ट करून तो स्कोर जो येतोय तो आहे 30 टू 40 च्या दरम्यान. विथआऊट गेस, विथआऊट गेस एवढा स्कोर आहे 30 टू 40. आता तुम्हाला काय करायचं सांगतो लक्षात घ्या, की समजा हा केमिस्ट्रीचा पेपर आहे, 50 प्रश्न आहेत. तुम्ही किती अटेम्प्ट केले? किती अटेम्प्ट केले? ऑब्व्हियसली तुमचं टोटलच अटेम्प्ट 50 प्रश्नाचा असेल, तर केमिस्ट्रीमध्ये 10 ते 15च क्वेशन्स तुम्ही अटेम्प्ट केलेले असणार आहेत मला माहिती आहे. आता कालच्या एका मुलीचा स्कोर सांगतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. फिजिक्समध्ये 2 बरोबर आले, केमिस्ट्रीमध्ये 12 बरोबर आले आणि मॅथ्समध्ये 18 स्कोर झालाय. मॅथ्समध्ये किती स्कोर झालाय? 18. 9 क्वेशन फक्त बरोबर आले. म्हणजे मॅथ्समध्ये 50 पैकी 9च क्वेशन बरोबर आले. केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी 12 आणि फिजिक्समध्ये 50 पैकी 2च. शॉकिंग! भयानक शॉकिंग. आणि ही स्टुडंट अशी आहे, की जिला 10वीला 90 प्लस पर्सेंटेज होते. होते. चुकले तुम्ही मुलं, जाऊ दे ते नाही सुरुवात करायची आपल्याला. ठरलंय आपलं सुरुवात करायची आहे. मग एक काम करायचं, की पहिल्यांदा तुम्हाला केमिस्ट्रीच्या 38 क्वेशन ॲट एनी कॉस्ट सॉल्व्ह करायचे. ॲट एनी कॉस्ट. म्हणजे तुम्ही मॉक टेस्ट दिली. तुमचा स्कोर काही येऊ दे 12, 20, 25 काही येऊ दे. केमिस्ट्रीचे जेवढे प्रश्न चुकलेत ना, ते ॲट एनी कॉस्ट पहिल्यांदा करा. म्हणजे तुम्ही 3 पेपर दिलेत. मग 3 पेपरमध्ये केमिस्ट्रीचे जेवढे प्रश्न चुकलेत ते करा. अरे मी गॅरंटी देतोय तुम्हाला पी-वाय-क्यूज आहेत. मी ह्या 3 पेपर तयार करताना 100% 21 पासूनचे पी-वाय-क्यूज घेऊन ते पेपर तयार केलेत. तेच आहे तसे रिपीट होणार आहेत. फिजिक्समध्ये झालेत. तुम्ही स्वयं फिजिक्स चॅनलला जबरदस्त रिस्पॉन्स दिलाय. तुमचे मनापासून धन्यवाद. कारण 400 पासून सरांचे आता आय थिंक 6,000 सबस्क्रायबर झाले असतील. खूप छान तुम्ही करताय. मग सरांनी काय सांगितलं? अरे फिजिक्सला 22 प्रश्न 23 आलाय, 23 24 आलाय, 24 25 आलाय. मग 24-25 चे प्रश्न 26 का नाही येणार? अरे येणार आहेत. अरे मग तू कर ना. तू मॉक टेस्टच दे. मॉक टेस्ट द्या. तुम्ही जेव्हा केमिस्ट्रीचे 50 प्रश्न टोटल कराल, तेव्हा 50 कन्सेप्ट होणार आहेत रे बाळांनो. होय, 50 कन्सेप्ट होणार आहेत. नुसता तो एक क्वेशन नाही करायचा. मग बघा,
समजा त्या प्रश्नामध्ये विचारलं असेल नर्स इक्वेशनशी रिलेटेड क्वेश्चन, तर तुम्ही तो नर्स इक्वेशन पुस्तकातनं शोधायचं. ओके. आणि लगेच पीवायक्यूज मध्ये नर्स मध्ये आणखीन कुठले प्रश्न आहेत ते बघायचे. आणि म्हणून तर 36 तास वेळ देतोय तुम्हाला. माझं ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. हे केल्याशिवाय रिझल्ट लागणार नाही. टॉपिक वाईज केल्यावर भारी वाटतं. एकेका टॉपिक मध्ये चांगला स्कोर होतोय. तो बी करा, तो पण करा. नाही असं म्हणत नाही मी. पण तुम्ही अल्टरनेट डे फुल लेंथ टेस्ट द्या. आणि तुम्ही ते प्रश्न करा. हे लक्षात घ्या. करा ऍट एनी कॉस्ट लक्षात घ्या. झालं केमिस्ट्री. केमिस्ट्री नंतर काय घ्या? मॅथ्स घ्या. आता मॅथ्स मध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळे प्रश्न सुटणार नाहीये त्यातले. माझी अपेक्षा आहे तुमचे 9 प्रश्न बरोबर आले ना? 9 प्रश्न बरोबर आले ना, अजून मी तुम्हाला सांगतो एक 6 प्रश्न कसे चुकले किंवा जमले असते तुम्हाला कसे शोधा. 15 प्रश्न बरोबर होते नेक्स्ट टेस्ट मध्ये. मग नेक्स्ट टेस्ट मध्ये तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. फिजिक्स मध्ये निदान 10 बरोबर होते. केमिस्ट्री मध्ये 20 बरोबर होते आणि इकडे 30 स्कोर होऊ दे, 60 होतोय. म्हणजे तुमचा स्कोर हा पहिला किती होता रे म्हणला आपण अंदाज घेतला तर 40 होतोय समजा. मॉक टेस्टचा स्कोर 40 आहे. 40चा 60 होऊ दे, 60चा 70 होऊ दे, 70चा 80 असे स्कोर वाढणार आहेत तुमचे. असा स्कोर वाढणार आहे आणि हीच खरी सुरुवात आहे लक्षात घ्या. नाहीतर काय रे सांगा, एकही मॉक टेस्ट तुम्ही देत नाही. काय उपयोग आहे? तुम्ही म्हणाल, "सर पहिल्या अटेम्प्ट नंतर ठरवलंय की मी मॉक टेस्ट द्यायची." पहिल्या अटेम्प्ट नंतर ठरवलंय की मी मॉक टेस्ट द्यायची. कसं चालेल? कसं चालेल? मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर नाव घेत नाही. एक स्टुडंट होता माझ्याकडं टॉपर. ओके. 10वी पर्यंत शाळेतला टॉपर. 12th मध्ये तिथल्या बोर्डचा पण टॉपर होता तो. म्हणजे रिझल्ट नंतर तो तोच टॉपर होता थिअरीमध्ये. आणि सीईटी मध्ये पडले होते 94 पर्सेंटाईल. पण मी आणि आपला ऑनलाईन कोर्स होता बरं का. पण टेस्ट द्यायलाच तयार व्हायचं नाही. त्याचा स्कोर नाही सर अजून पूर्ण अभ्यास झाला नाही. थोडा वेळ द्या मला, थोडा वेळ द्या. अरे कुठला वेळ द्या? अभ्यास कधीच कंप्लीट होणार नसतो. अभ्यास कधीच कंप्लीट होत नाही हे लक्षात घ्या. तुम्हाला करावं लागेल. बरं. रँकर्स कोर्स ते त्याच्यावरचे व्हिडिओ बघून तुमचं सगळं क्लिअर होतंय. त्यात तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीचा माझा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे तुमचा सेल्फ स्टडी आहे लक्षात ठेवायचं. हे समजून करा. नाहीतर सर व्हिडिओ लेक्चर बघितलं सेल्फ स्टडी केव्हा करणार? अरे नाही रे, व्हिडिओ लेक्चर पॉज कर. ते फॉर्म्युले रिवाइज कर. तो क्वेश्चन परत सोडव. त्याची पुन्हा रिव्हिजन कर. पण क्वेश्चन आन्सर डेकोरेशन नोट्स बनवायला आता वेळ नाहीये. नुसते फॉर्म्युलेच्या नोट्स बनवा. ती फॉर्म्युलेची लिस्ट बनवा आणि त्याच्यावर काम करा. त्याच्यावर काम करा लक्षात घ्या. आणि प्रत्येक वेळेस ना प्रत्येक टेस्टचा अनालिसिस स्वतःहून करा. मी तुम्हाला सांगतो मला अतिशय आनंद होतोय की काही मुलांचा स्कोर आता इन्क्रीज होत चाललाय. जी पहिल्या टेस्टमध्ये 60 ला मुलं होती, दुसऱ्या टेस्टमध्ये 80 पर्यंत पोहोचले. मी टिपिकल एका मुलाचं घेतलंय बरं का. आणि तिसऱ्यामध्ये आता स्कोर 96 पर्यंत गेलाय. जाणार आहे. आणि 96 मध्ये जाताना आमच्या कुठली गोष्ट लक्षात आली परत रिपीट करतो. स्टॅमिना कमी पडतोय, एनर्जी कमी पडतोय, थकतायत मुलं. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये आउट होऊन जातायत, एक्झॉस्ट होऊन जातायत, डोकं जड होतंय आणि मॅथ्सला एनर्जी राहत नाही. मग ही स्टॅमिना, ही एनर्जी कशी वाढणार आहे? मी कालच्या अगोदरच्या एका व्हिडिओत बोललोय, की सलग 4-5 तासाची बैठक हवी आहे. 4-5 तास सलग बसायचं आहे. याचा अर्थ अरे सरांनी सांगितलंय बसायचंय, उठायचं नाही असं नाही. ॲक्चुअली जे डेली रुटीन असतं त्यासाठी तुम्हाला काही ब्रेक घ्यावे लागणार आहेत. ओके, मग जेवणाचा ब्रेक असू दे, ब्रेकफास्ट असू दे, वॉशरूमला जायचं असू दे, पाणी प्यायचं असू दे. पण तिथं टाईमपास नाही. नाहीतर असं नाही, आपण 3 तास अभ्यास केलाय, 2 मिनिटं टाईमपास करतोय. 2 मिनिटाचे 2 20 मिनिटं कुठं होतं कळत नाही. तेव्हा आता Instagram नकोय, रील्स नकोय, शॉर्ट्स नकोयत. आता फक्त आणि फक्त अभ्यास, अभ्यास आणि वेळ आहे, वेळ आहे. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ मी बनवलाय ना, ओके, त्याच्या अगोदर जस्ट ऑफलाईन क्लासमध्ये बघत होतो मी. पहिल्याच बेंचवरच्या 2 मुली गप्पा मारत होत्या. असं बोललोय ना मी हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर ना ओरडलोय. का? गप्पा मारायची वेळ आहे का? नाही. इथं एक-एक सेकंद महत्वाचा आहे. आणि अरे, अभ्यासाचं डिस्कशन कळतंय ना. तुम्ही जर फालतूच गप्पा मारत असाल तर काय उपयोग आहे? तुम्हाला आता काही गोष्टी म्हणजे बघा किती सीरियसनेस तुमच्याला आला पाहिजे मला सांगा. अरे किती सीरियसनेस आला पाहिजे? किती? आलाच पाहिजे लक्षात घ्या. बरं, मग आता मी सांगतो म्हणून ऐका नीट लक्ष द्या. मी सांगतोय म्हणून. तुमचा रिझल्ट आहे चांगला. जर तुम्ही विथआऊट गेस बाळांनो, विथआऊट गेस तुम्ही 96 पर्यंत पोहोचताय. विथआऊट गेस करून मग सीईटीत ह्याच्यातले 5-10 मार्क वाढणारच आहेत. आणि तुम्ही 110 पर्यंत जरी पोहोचला सीईटी तरी ते 98 पर्सेंटाईल आहेत लक्षात घ्या. 98 पर्सेंटाईल आहेत. आणि 98 वर कोण सॅटिस्फाईड आपलं? नाही. मला त्याच्यापेक्षा जास्त स्कोर हवाय. 110 वर कुठे थांबणार आहे आपण? आपला स्कोर इन्क्रीज होत जाणार आहे. मला तुमचा ग्राफ सांगतो असा असा ग्राफ नसतो रे बाळांनो लक्षात घ्या बरं का. आपला ग्राफ हा असा असतो लक्षात घ्या. मग तुमचा स्कोर आता 40 चा 50, 70, 80, 100, 110. पण कुठेतरी तुमचं सॅच्युरेशन येणार आहे. हां, मग ते सॅच्युरेशन पॉइंट आला,
की समजायचं की स्कोर आता समजा इन्क्रीज होत नाही. 120, 118, 122 म्हणजे तुमचा स्कोर 120 ला सॅच्युरेट झालाय. मग त्याच्या पुढे जायचं असेल तर मग एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट्स घ्यावे लागणार. ओके. त्यात एकच आहे ॲक्युरसी वाढवायची. मॉक टेस्ट जास्त द्यायच्या. आता सांगतो, ज्यांचा स्कोर ऑलरेडी आता ना 130-140 आहे ना, तर तुम्हाला सांगतो एक सर्टन स्टेजला तुम्ही सकाळी 9 ते 12 टेस्ट द्यायची आणि 2 ते 5 रोज 2-2 टेस्ट. रोज 2-2 टेस्ट ॲट एनी कॉस्ट द्यायच्या. ॲट एनी कॉस्ट. हो, एक्झॉस्ट व्हायला पाहिजे. तुम्ही थकून गेला पाहिजे लक्षात घ्या. थकून गेलं पाहिजे हो. आणि आणखीन एक सांगतो, तुमचा समजा 15 एप्रिलला पेपर आहे, तर तुम्ही 5 एप्रिललाच बास मॉक टेस्ट देणं. 10 दिवस नुसती रिव्हिजन करायची असते बरं का. नाहीतर उद्या 15 तारखेला सीईटीचा पेपर आहे, 14 तारखेला मॉक टेस्ट देतोय. हे नाही. मॉक टेस्ट ठराविक लेव्हलना ठराविक दिवसापूर्वी स्टॉप करायचं असतं बरं का. मग या सगळ्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला. माझ्या अनुभवातून सगळ्या आलेल्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आता मी तुम्हाला सांगतो, बरीचशी मुलं ऑनलाईनमध्ये अजून झोल करतायत. बरीचशी मुलं ऑनलाईनमध्ये अजून घोटाळा करतायत. नकोय मला ते. नको आहे. तुम्ही फसवणूक करू नका. मी सांगतो मी बरेच अनुभव घेतलेत. आता लास्ट इयर एक स्टुडंट होता. मॉक टेस्टमध्ये घरून टेस्ट द्यायचा. "सर माझा जाण्या-येण्यात वेळ जातोय, ऊन खूप आहे. मम्मी म्हणते की अभ्यास करून घेईल घरीच." आणि प्रत्येक मॉक टेस्टला चांगला स्कोर रे. हां, चांगला म्हणजे 130, 46, 130, 46 आणि सीईटीत पडले 12 का 13 पर्सेंटाइल. असं कसं काय शॉकिंग? मी तुम्हाला सांगतो फसवणूक करतात मुलं. खूप फसवणूक करतात. तुम्ही करू नका. प्रामाणिकपणे टेस्ट द्या. जेवढे येते तेवढे अटेम्प्ट करा. कुठे आहे ते बघा तुम्ही. तुम्ही कुठे आहे ते बघा आणि त्याच्यावर काम करा. ऑल द बेस्ट.